दरम्यान सोलापुरातली बातमी आपण मगाशी बघत होतो। सीना पात्राबाहेर पुन्हा एकदा पाणी पडण्याची शक्यता आहे। ह्यात सीनेचं पाणी लवे गावात शिरलं आणि एका समृद्ध गाव अक्षरशः मातीमूल झालं। सीना नदीचं पाणी ओसरल्यानंतर नव्या संकटांना सामोरं जावं लागतंय। अनेक घरात चोरीच्या घटना घडल्यात। पूरग्रस्त भागात चोरट्यांनी शिरकाव केलेला आहे। चोरट्यांनी हाच डाव साधत अनेकांच्या घरातलं सामान देखील चोरलंय। याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, बघूया। FRPचा नियम आहे की एखाद्या ऊस उत्पादक शेतकऱ्यानं साखर कारखान्याला ऊस दिला तर 15 दिवसाच्या आत त्याचे पेमेंट झालं पाहिजे। नाही झालं तर तुम्हाला व्याज द्यावं लागतं। तो नियम तर आजपर्यंत कोणी पाळला नाही। हे जैन शुगरचे चेअरमन आहेत, काय नाव त्यांचं, गणेश मानेंना एका शेतकऱ्यानं मेसेज केला आहे, साहेब बिल कधी देता, जगावं की मरावं एकदा सांगून टाका। बिलासाठी कारखान्याकडे येताना गाडी स्लिप होऊन दवाखान्यात 50,000 रुपये गेलेत। 50,000 कुणाचे? कारखान्याचं बिल नाही मिळालं। आणि काडादी साहेबांनी तर विधानसभेची निवडणूक लढली ना, बरोबर। मग त्यांनी हे सिद्धेश्वरचे कोण आहे, सिद्धेश्वरचं उत्पादक? आता हे बघा, सिद्धेश्वर म्हणजे महाराष्ट्रात सगळ्यात जास्त साखर कारखाने ह्या जिल्ह्यात आहेत। 44 साखर कारखाने। त्या साखर कारखान्यात सगळ्यात जास्त क्रशिंग महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यात होतं। भीमा आणि सीना अशी दोन खोरे आहेत, समृद्ध खोरे आहेत। त्यातल्या एका सीना खोऱ्यातला हा महापुराचा प्रकोप आपण बघतोय। जेव्हा मी नदीच्या काठाकाठाने नदीच्या मुळाकडे जातोय आणि मग छोटे छोटे प्रश्न दिसतात आणि अत्यंत महत्त्वाचे। सरकार प्रत्येक गोष्ट करणार आहे का? नाही करू शकत। मग ज्या साखर कारखान्याकडं शेतकऱ्यांच्या ऊसाची बिलं थकलेली आहेत, सरकारने तातडीनं त्या साखर कारखान्यावरती नियमाप्रमाणे कारवाई करायला हवी। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांना ही विनंती आहे शेतकऱ्यांची की त्यांनी या संदर्भात एक पाऊल पुढे यायला हवं। ही तर कायद्यानं करायची गोष्ट आहे। किती ऊस गेलता सिद्धेश्वरला? माझा थोडा सिद्धेश्वरला गेला होता, थोडा लोकमंगलला गेला आणि थोडा सहकार वर्षी याला गेला होता। म्हणजे लोकमंगल कारखाना देशमुखांचा, सुभाष देशमुखांचा, माजी सहकार मंत्र्याचा। हा सिद्धेश्वर, सिद्धेश्वर आपल्या काडादी साहेब। आणि तिसरा कारखाना सहकार वर्षी अकलोज मोहिते पाटलांचा। बघा, 3 मातब्बर माणसं आहेत। ती जर मोहिते पाटलांचं मला 15 दिवसात पैसे मिळाले। लोकमंगलचे पण पहिल्या 2,000 दिले, पुन्हा राहिलेले 700 रुपये त्यांनी पण जमा केले। पण सिद्धेश्वरनं फक्त 1200 रुपये, आता 1500 रुपये किती आहे वेस्टर्न महाराष्ट्राचा? 2700 रुपये काय तर आहे। तुमचं लोकमंगलचं बिल आलंय? हो, लोकमंगलचं आलं। सहकार वर्षीनं 200 रुपये जास्त दिले आम्हाला। चांगली गोष्ट। 29 दिले, दिवाळीला अजून त्यांनी 100 रुपये देणार आहेत। किती गेलं साखर सिद्धेश्वरला बिल? किती? 100 टन गेला माझा। किती निघाले बिल तिचं? 1200 का 1500 रुपये आतापर्यंत त्यांनी जमा केले। म्हणजे शिल्लक किती राहिले? अजून आमच्या हिशोबानं 1200 रुपये राहिलेत। म्हणजे एकूण राहिले किती येणं? 1,500 दिले। 1200 रुपये येणे, टनाला 1200 रुपये। हो, पण एकूण पैसे किती तुमचे? 1.25 लाख रुपये। जैन कारखान्याला ऊस गेलाय। गोपाळ सुरवत शेतकरी बोलतोय। जैन कारखान्याला ऊस गेलाय आमचा 18 टन। तर आम्हाला एक रकमी 2750 देतो म्हणून त्यांनी बोलले होते, पण आम्हाला 50 आपल्या 2,050% रक्कम दिली त्यांनी। काय नाव साहेब चेअरमनचं? गणेश माने यांच्या बरं। त्यांना वारंवार मी मेसेज फोन केले। किती मेसेज केले? 5-6 मेसेज केले। 101 फोन केले, तर त्यांचा फोनला काही रिप्लाय नाही। टेक्स्ट टू मेसेज। हा कायद्यानुसार गुन्हा आहे। राजू शेट्टींची ह्या संदर्भातली आम्ही प्रतिक्रिया घेणारच आहोत। सहकार मंत्र्यांना सुद्धा विचारू। आणि तुमचा भलेही खाजगी कारखाना असेल, पण सहकारी साखर कारखान्याची नियमावली त्याला लागत नसली तर कंपनी ऍक्ट प्रमाणे FRP देणं बंधनकारक आहे। जाऊन 9 महिने झालेत। 9 महिने? अजून आम्हाला दुसरा हप्ता मिळाला नाही। पहिला हप्ता कितीचा मिळाला? 2,000 दिलेले। राहिले 700 रुपये। राहिले 700। तुझा किती राहिला? कुठल्या कारखान्यात दिला होता? आमचा इथं गेला सिद्धनाथ शुगरला। ती कोणाचा आहे अजून? दिलीप माने यांचा, माझी आमदार आहे, बरोबर। झाले, हे पण सगळे राजकीय मंडळीच आहेत। किती दिला होता ऊस? पण यांचे डिटेल जिल्हाधिकाऱ्याकडे असताना पण गेल्या वर्षी पण यांनी परमिशन कशी काय दिली कारखान्याला की बाबा पहिले? गेल्या वर्षी पण थकीत ठेवले होते। त्याच्या अगोदर ज्यावेळेस मुंडे साहेब होते त्यावेळेस 200 रुपये थकीत होतं, एक पण कारखाना चालू होऊ दिलं नव्हतं त्यांनी। आता जे जिल्हाधिकारी काही ऍक्शनच घेत नाही। मुंडे साहेब होते ना मागच्या वेळेस, तर त्यांनी 200 रुपयासाठी एकदा पण कारखाना चालू होऊ दिला नव्हता। पण आता यांनी चालू ठेवायला सांगितलं तसंच। आता 1200चं जे बिल आहे ना ते 2 वर्षापूर्वीच आहे, ते आताच नाही आहे चालूच। चालूचं बिल कोण असतं? चालू हे आमच्या सिद्धेश्वरचं 2 वर्षाखाली सुद्धा थकीत आहे आणि ह्या वर्षी सुद्धा थकीत आहे। कमाल झाली। तुझं किती दिलं? माझं 2,000 रुपये दिलं। मागचं क्लिअर आहे माझं। किती गेला तुमचा? माझा 250 टन। 250 टन 2,000 दिलंय। 700 रुपये राहिले FRP प्रमाणे, बरोबर। तुमचं साहेब? सिद्धनाथला गेलाय। हे माने साहेबांच्या 300 टन गेला। 300 टन 2,000 मिळालं, राहिले शिल्लक, राहिले 700। काय कारखान्यात गेल्यावर काय सांगते तुम्हाला? देतोच म्हणते।
आता वरून आल्यानंतर आम्ही सोडतो. वरून म्हणजे काय तुमचं? आपला सिद्धांत गेलाय. तुमचा तिथं किती गेलाय? कितीने गेलं? 87.625 किलो गेलाय. बरं. मला पहिला 1 महिन्यानं बिल मिळालं 2000ने, परत बिल मिळालं नाही. परत 8 दिवसाखाली 275ने जमा केले, ते बी तिथं जायला लागतंय. तिथं गेलं तरच जमा होतंय. त्यांनी खात्यावर डायरेक्ट जमा करत नाहीत. जे कोण जाईल शेतकरी त्यांना जमा होते, आणि बाकीच्या ज्याला माहीत नाही बिल त्यांनी असंच बसावतं. त्यांनी कारखान्यानं की डायरेक्ट शेतकऱ्याला जेवढा गाळप झाले तेवढा खात्यावर त्यांनी जमा केले नाही पैसे. साखर कारखानदाराच्या महत्त्वाच्या नेत्यापैकी एक आहेत श्री अजित पवार. ते जवळपास 1 करोड मेट्रिक टन ऊसाचं गाळप करतात दरवर्षी, अशी चर्चा असते. आणि त्यांचा व्यवहार फार चोख आहे. त्यामुळे त्यांच्या कारखान्याकडे लोक मोठ्या प्रमाणात ऊस द्यायला उत्सुक असतात. आणि मराठवाड्यात पण बरेच युनिट त्यांच्याकडे आहेत असं म्हणतात. त्यांच्याच पक्षाचे सहकार मंत्री आहेत बाबासाहेब पाटील, जे लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूरचे आहेत. त्यांनी ह्या सगळ्या लोकांवरती तातडीनं कारवाई करायला हवी. 3 दिवसाची मुदत द्या, 4 दिवसाची मुदत द्या. सरकार प्रत्येक गोष्ट नाही करू शकणार ना या स्थितीत. प्लेज लोन तुम्हाला मिळालेलंच असतं. साखर बाजारात ठरवून दिलेला कोठा आहे, त्याबद्दल काही अडचणी असतील तर केंद्रीय पातळीवरती हर्षवर्धन पाटील बोलू शकतात अमित शहा यांच्याशी. तुमचा कुठं काय असं कुठं आहे? देगाव इथून 15 किलोमीटर आहे. कुठल्या कारखान्याला? दक्षिण सोलापूरच असेल की? उत्तर सोलापूर. सिद्धेश्वर. किती दिलं सिद्धेश्वर? मी काळादी साहेबाकडे मिळालंय बिल सगळं? थोडं हाय चालू, आणि शेतकऱ्याची अवस्था सगळ्या गावालाच माहीत असते. मग आता तुम्हाला गरज नाही पैसे? नाही कसं पैसे सगळ्याला बोलायला लागलो त्यामुळे काळादी साहेब म्हणा एखाद्याला वगळून बाकी त्याला कुणाबद्दल काय तक्रार नाही मिळालेला बिल. हे महत्वाचं सांगितलं. लोक घाबरतात नावं घ्यायला. बरोबर. आणि हे झालेलं आहे महाराष्ट्राच्या राजकारणात. साखर कारखानदारांनी असं राजकारण केलंय की जे आपल्या विरोधामध्ये गेले त्यांचे ऊस सडवले अक्षरशः, न्यायचेच नाहीत ऊस, आहे की नाही? दुसरा एक आमचा एक प्रश्न आहे. आज हा पूल आहे रस्ता, तो मुरमानी भरला आहे. तो जर पिलर असला असता कदाचित. तो विषय काल मी मांडलाय. सिमेंट रोड बद्दल एक चर्चा अशी झाली. टाईप जर असला असता तर बरोबर आहे. तो काल तो मुद्दा NDTVने आम्ही खूप सविस्तरपणे कव्हर केला. त्याच्याबद्दल अर्धा तास आम्ही सांगितलं. अजून कुणाचं राहिलं? तुमचा किती? 2013 दिलाय सिद्धेश्वरला दिलाय. पडल्या वर्षीच बिल दिलं नाही त्याने. 1 मिनिट. साखर कारखान्यात किती जणांनी दिला आणि किती जणांनी दिला? माझ्या मते 15 कारखान्यांनी दिले असतील. 10 ते 15 कारखाने तसं दिले. सहकार मर्शीने एक दिलाय, विठ्ठलनं दिलंय, लोकनेतेने दिलंय, शिंदेने दिलंय, आणि ह्याने पंढरपूरचा जखराने दिलंय, लोकनेतेने दिलंय, लोकमंगलनं दिलेलं आहे. आणि राहिलेत कोणाकोणाचे? राहिलेले बरेच 10-15 कारखाने राहिले असतील अजून. सगळ्यात जास्त सिद्धेश्वरला 115 टन ऊस गेलता जास्त आहे. पडल्या वर्षी त्यांनी 3200 रुपये जाहीर केले. गेल्या वर्षी सिद्धनाथनं आता 2 चेक त्यांनी जमा केलेत काय तर 3200 रुपये त्या वर्षी 3200 रुपये FRP जाहीर केले. त्याचे 2800 रुपये दिले तर राहिलेले बिल अजून मिळालं नाही. तुमचे ऊस दुकान गेले पाण्यात, शेती गेलं पाण्यात, काय ऊसाचं पैसे कुठलाच कारखाना ऊसाचं पैसे देत नाही. वाहतुकीचं ऊस नाही, ऊसाचं नाही. तुमचं काय काय गेलं आज पाण्यात? दुकानात पूर्ण पाणी गेलेलं आहे. कशाच दुकान? जेवराचं मशीन, कॅम्प्युटर सगळे भिजलेलं आहे माझं. किती नुकसान झालं दुकानाचं? काय अजून तसं काय नसेल नाही काय नाही. इन्शुरन्स 1 लाखापर्यंत नुकसान झालं असेल दुकानचं. आणि शेती नाही, शेतीकडे नाही, गावाच्याकडे नदीकडलं शेती नाही, वर आहे. आणि घरात पाणी? घरात नाही. आणि ऊस किती दिला तुमचा? ऊस गेलाय 110 टन ऊस गेलेला आहे. बिल किती आले? बिल देतच नाही, कुठलाच कारखाना देत नाही. हा मुद्दा महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्री श्री अजित पवार या दोघांनी बघायला पाहिजे. हे तर तुम्ही निश्चितपणे करू शकता. त्यांना जर अडचणी असतील बँकांना, त्यांना जर बँकांना अडचणी असतील, शिखर बँक आहे, वेगळ्या बँकांचे पर्याय आहेत. हे जरी या 2-4 दिवसामध्ये पैसे तुम्ही देऊ शकलात साखर कारखानदारांची बैठक घेऊन, आणि हे फक्त सोलापूर दक्षिण उत्तरमध्येच आहे असं नाही, सगळ्या सोलापूर जिल्ह्यात, सगळ्या मराठवाड्यामध्ये हीच कमी अधिक फरकानं स्थिती आहे. कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी. आणि आपण सीना नदीचं मूळ शोधत चाललेलो आहोत. केव्हा झालता असा पाऊस? 56ला. 1956 बर. एवढा त्याच्यानंतर आता एवढी वर्ष झाली. त्याच्यानंतर जास्त आहे, त्यापेक्षा जास्त. किती वय? 76. तेव्हाच आठवतोय का पाऊस? तेव्हाचा पाऊस आठवत? त्यापेक्षा जास्त आहे पाऊस. हे महत्वाचं आहे, लक्षात ठेवा.